नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली. ते सकाळचे 4:15 झालेत बघा. शुभप्रभात तुम्हा सगळ्यांना. हॅपी इंडिपेंडन्स डे. पण व्हिडिओ जेव्हा पोस्ट होईल तेव्हा इंडिपेंडन्स डे कालचा राहील, पण तरी काही हरकत नाही. तर मैत्रिणींनो बघा, मी आज मानसशास्त्राची रिव्हिजन करते, कारण भरपूर दिवसापासून मी मानसशास्त्राचा अभ्यास केलेलाच नाही. तर आज विचार केला जरा मानसशास्त्राचे जे माझे नोट्स आहे ते रिवाईज करून घेते. कारण कसं असतं, रिवाईज नाही केलं तर आपल्याला जरा विसरल्यासारखं होतं, आणि विसरलो आणि मग परत अभ्यास करायला आपल्याला वेळ नसतो तेवढा. बघा, माझी वॉच पण बंद पडले असं वाटलं, कारण त्याला शेल गेला असेल, ते मी उलटी करून ठेवले तिला. आणि आज 15 ऑगस्ट, तर मुलाला आणि मिस्टरांना जायचं आहे लवकर, म्हणून भरभर अभ्यास करून घेते. आणि आज जरा कमी वेळ अभ्यास करेल. सगळ्यांना लवकर उठवायचं आहे, कारण तयारी करायची आहे सगळ्यांना, म्हणून जेवढा वेळ भेटेल तेवढा वेळ भरभर अभ्यास करते. आणि अभ्यास झाला की मग सगळ्यांची तयारी करते. त्यानंतर कसं असतं, सगळ्यांना लवकर जायचं असलं की मग जरा अभ्यासाला आपल्याला फ्लेक्सिबल ठेवावं लागतो, कारण आपलं नियोजनच आपल्याला तसं करावं लागतं, कारण सगळ्यांच्यानुसार आपल्याला चालावं लागेल, कारण अगोदर घरची जबाबदारी मग आपला अभ्यास. तर बघा, मी भरभर माझे नोट्स वाचून घेते. तर मी हे नोट्स जेव्हा मागे मी अभ्यास केला तेव्हा पुस्तकातूनच काढून घेतले होते आणि असे लिहून ठेवले होते. बघा मैत्रिणींनो, मी माझे व्हॉट्सअप चॅनल आपले नोट्स शेअर करत आहे. तुम्हाला आवडत आहे तर मला कमेंटमध्ये सांगा, त्यामुळे मला पण प्रेरणा भेटेल अभ्यास करण्याची. आणि बघा मैत्रिणींनो, आपण असे नोट्स काढून ठेवले ना तर आपल्याला पटकन रिवाईज करता येतं आणि भरकन वाचता येतं. म्हणजे पटकन आपण एक दृष्टिक्षेप टाकला की लगेच आपल्या लक्षात येतं आणि आपला वेळ पण वाचतो. म्हणून तुम्हाला सांगते, नोट्स काढून ठेवा आपल्या पद्धतीने. आणि बघा, मी माझा अभ्यास झाल्यानंतर जरा बाहेर आले तर बघा किती छान सकाळ आहे ना, मस्त. आणि प्रत्येक सकाळी कोणाचं नशीब उजवण्यासाठीच येते मैत्रिणींनो. आज कोणाचं नशीब चमकलं असेल तर उद्या आपलं नक्की चमकेल, म्हणून कठीण परिश्रम, पॉझिटिव्ह विचार नेहमी करत राहायचा. आणि आत्ता मी चालले घरात. आणि बघा, मी घरात आले तर हे जे क्लिप आहे दाखवते तुम्हाला. सगळेजण गेलेली आहेत आणि आता कसं मी रिलॅक्स आहे, तर म्हटलं आता सरांचा व्हिडिओ पण ऐकणं होईल. आणि भांडे घासायची होती छान, तर भांडे पण घासून घेते. तर मी पाटील सरांचे इंग्लिशचे मिनिंग ऐकत आहे, त्यामुळे कसं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन पण होत आहे, कारण घरात मस्त शांतता आहे आणि कामं करायची होती. तर तुम्हाला माहिती आहे, मी अशी कामं करता करता छान अभ्यास करते आणि मला छान अभ्यास होतो माझा खरंच. तर बघा, जेव्हा मला भांडे घासायचे असतात तेव्हा फोन या साईडने ठेवते आणि धुताना मी तिकडे करते. तर बघा, आपण भांडे किती चमकवतो ना मैत्रिणींनो, तसंच आपल्याला आपलं अभ्यासाचं नशीब चमकवायचं आहे. कारण बघा, आपण एक एक कोपरा छान स्वच्छ करतो, जोपर्यंत तो स्वच्छ होत नाही तोपर्यंत घासतोच. तसंच अभ्यासाचं करायचं. आपले वीकली आणि जे आपले लूज पॉईंट आहे, वीक पॉईंट आहे, ते काढायचे आणि मस्त त्या पॉईंटला स्ट्रॉंग बनवायचे, जेणेकरून कुठल्याही पेपरमध्ये तो पॉईंट आला तर आपण कधीच चुकता कामा नये. आणि आपल्यात एवढा कॉन्फिडन्स असायला पाहिजे की त्या पॉईंटच्या कुठल्याही लेवलनी कसलाही प्रश्न कितीही आतून आणि डिटेलमध्ये जर विचारला तर आपल्याला तो प्रश्न यायलाच हवा. म्हणून अभ्यास असा करायचा मैत्रिणींनो की डिटेल करायचा. डिटेल म्हणजे तुम्हाला सांगते, जसं की आता बघा, कुठलाही प्रश्न आपल्याला थोडा जरी फिरवून आला ना तर आपण कन्फ्यूज होऊन जातो. म्हणून सांगते, आपण बघा कामं करताना किती स्वच्छतेने करतो, एक एक कोपरा स्वच्छ करतो. भांडे घासताना किती स्वच्छतेने काळजीने घासतो की हे निघालं पाहिजे, हे स्वच्छ झालं पाहिजे. तसंच अभ्यास करायचा. कारण बघा, आपण जर असा वरवर अभ्यास केला ना तर आपल्याला थोडा जरी प्रश्न फिरवून आला ना तर आपल्याला कन्फ्यूज होऊन जातं, की असं वाटेल की याचं उत्तर काय कळत नाही आपल्याला, आपण घाबरून जातो. म्हणून जर डिटेल अभ्यास केला आणि व्यवस्थित डीपली जाऊन प्रत्येक त्याचा अँगल चेक करून बघितला, कुठलंही गणित असो, रिझनिंग असो, तो असा व्यवस्थित आणि स्ट्रॉंग करायचा, जेणेकरून मग कशाही पद्धतीनं प्रश्न आला ना तर आपण व्यवस्थित आणि छान सोडवू शकू. तर बघा, मी आता माझं पटापटा आवरून घेते भांडे, कारण घरी कोणी नाही आहे. तर मला वाटतंय की जर माझे पटकन कामं आवरले तर मी जो मानसशास्त्राचा सकाळी अभ्यास केलेला तो आता थोडा कंटिन्यू करेल, कारण मला सकाळी जरा कमी वेळ भेटला. तर म्हटलं हे सगळे येईपर्यंत आपला एक वेळा परत अभ्यास झाला पाहिजे, एखादा तास. म्हणून मी आवरून घेते भरभर आणि आवरलं की लगेच अभ्यासाला बसणार, जेणेकरून कसं असतं, आपल्याला जेवढाही वेळ मिळाला ना शांततेचा तो मी पटकन त्याचा सदुपयोग करते. कारण असा एकांत आपला फार कमी मिळत असतो, तुम्हालाही माहीत आहे. तर बघा, मी आता सरांचं लेक्चर ऐकत होते. तर बघा, ते मिनिंग ऐकत होते इंग्लिशचे.
आणि अर्धे राहिले माझे. हे बघा माझी भांडे घासून झालेली आहेत. आणि मी मुलांचे आता कसं त्यांना आज टिफिन न्यायचा नव्हता म्हणून ते पण स्वच्छ करून घेतलेत गरम पाण्याने छान. म्हणजे आता पावसाळा सुरू आहे तर. आणि अशी टेबलवर मस्त फॅन लावून त्यांना वाढवायला ठेवले. आणि मग मस्त बेडरूममध्ये आले. परत सरांचा व्हिडिओ कंटिन्यू केला कारण तिथे तो अर्धा झालेला तुम्हाला दाखवला. इथे बघा कपड्यांच्या घड्या घालून घेते बरं कारण पसारा चांगला दिसत नाही. सगळे घरी येतात मग परत पसारा होतो म्हणून व्हिडिओ इथे पुन्हा चालू केला येऊन. तर असाच मी माझा अभ्यास करते. एक काम झालं समजा एका कामामध्ये जर व्हिडिओ ऐकणं झाला नाही तर परत दुसरं काम करताना तो व्हिडिओ कंटिन्यू करते. कारण कसं 1-1 तासाचे व्हिडिओ असतात आणि एक काम आपण थोड्या वेळ करतो म्हणजे 10 मिनटं तरी. म्हणून माझे जे व्हिडिओ मी ऐकते ना ते मी असे ब्रेकमध्ये ऐकते. म्हणजे जसं आता अगोदर भांडे घासताना 15-20 मिनटं भांडे घासताना मिनिंगफुल इंग्लिश ऐकलं तेच कंटिन्यू समोर आता कपड्यांच्या घड्या घालताना ऐकत आहे. जेणेकरून माझा एक व्हिडिओ कंटिन्युअसमध्ये चालतो आणि मिनिंग आहेत त्यामुळे कसं आता मी मिनिंग ऐकून घेते आणि रात्री जेव्हा अभ्यासाला बसेल तेव्हा ते पूर्ण मिनिंग मी एक वेळा माझ्या रजिस्टरवर किती आठवतात ते लिहिणार आणि त्याचे स्क्रीनशॉट जे आठवले नाही त्याचे स्क्रीनशॉट बघणार आणि आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवते. तर बघा माझे तेच सुरू आहेत. आता बघा मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट थांबा. बघा घड्या घालता घालता आणि आवरता सरांचा व्हिडिओ संपत आलेला आहे. आणि बघा माझी कामं पण झाली आणि सरांचा व्हिडिओ पण ऐकणं झाला. कारण मी जर सरांचा व्हिडिओ बसून ऐकला असताना तर कसा 1 तास माझा तेवढा म्हणजे बसून अभ्यास करण्यातला जो आपला कॉन्सन्ट्रेशनचा क्लास असतो ना तो वाया जातो. त्यामुळे बघा मी बाहेरचं दृश्य दाखवते तुम्हाला आमच्या बेडरूमच्या खिडकीतून. किती छान वाटतंय ना मस्त. आणि पाऊस येतोय जरा. तर बघा मैत्रिणींनो म्हणून तुम्हाला सांगते की आपलं असं कामं करताना माझा खरंच खूप छान अभ्यास होतो. कारण बघा आपण कामं करताना ना आपले व्हिडिओ जे आपल्याला ऐकायचे आहेत ना ते सगळे ऐकून होतात आणि आपला वेळ पण वाचतो. आणि बघा 10 वाजून 10 मिनटं झाली आहे. तर आता कोणी आलेलं नाही अजून. तर आता मी परत अभ्यासाला बसले कारण माझं आवरणं झालेलं आहे. जी कामं आहेत ती अशी. तर आता बघा मी जो सकाळचा अभ्यास राहिलेला मानसशास्त्राचा तो पुढे कंटिन्यू करत आहे. कारण सकाळी माझा थोडा अभ्यास झालेला होता. सगळ्यांना लवकर जायचं होतं म्हणून असा जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा मी असा माझा अभ्यास कंटिन्यू करते. म्हणजे जेव्हा बसून मला आता छान एकांत मिळत असेल तेव्हा मी माझा अभ्यास कंटिन्यू करते. तर बघा तेवढ्या वेळ मी अभ्यास केला आणि परत आले मग किचनमध्ये. कारण आता मला वाटलं की आता सगळे येतील तर नाश्ता बनवून ठेवायचा होता. तर मी नाश्ता बनवताना मराठी व्याकरण प्रदीप बोधले सर आहेत त्यांचं ऐकते. फार छान सांगतात आणि आपल्या भाषेत शिकवतात त्यामुळे मला फार आवडतं. तर मी सरांचे क्लास करत असते. क्लास म्हणजे यूट्यूबवर ज्यांचे जे फ्री मटेरियल आहे ते बघते. तर बघा मी आता उपमा करून घेत आहे कारण सगळे येतील त्यांना भुका लागल्या असतील म्हणून भरभर नाश्ता करून घेते. तोपर्यंत ते येतीलच सगळे. कारण फोन आलेला मिस्टरांचा की येत आहेत म्हणून मुलांना घेऊन. तर तोपर्यंत माझा पण आवरणे होते आणि जेवढा व्हिडिओ ऐकणं होईल तेवढा पण ऐकते. तर बघा मी उपमा करून घेत आहे. असेच माझे मैत्रिणींनो अभ्यास असते आणि कितीही कोणी काहीही म्हटलं ना तरी आपण कधीही न खचता आपला अभ्यास चालू ठेवायचा. कोणी जरी काहीही म्हटलं की कशी कामं करताना अभ्यास करते पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही. कारण निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणून तुम्हाला सांगते आपलं काम आपण करत राहायचं. कारण त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते. कारण त्यांनी जर आपल्याला काही म्हटलेच नाही तर आपल्याला आतून प्रेरणा मिळणार नाही आणि आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून कधी पण त्यांचा विचार करत बसायचा नाही. आपलं काम आपण चालू ठेवायचं. आणि मैत्रिणींनो मला विचारले KVS बद्दल भरपूर मैत्रिणींनो. तर त्यांना सांगते मी KVSवर कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉब केलेला मागल्या वर्षी. तर त्या ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसच्या जागा आहेत ना त्या फरवरी महिन्यात सगळ्या KVSच्या निघतात. आणि KVS म्हणजे केंद्रीय विद्यालय. हे ऑल इंडियात असतात. जशी आपल्या महाराष्ट्राची महाराष्ट्र गव्हर्नमेंटची असतात ना स्कूल जिल्हा परिषदचे तशी केंद्राची पण असतात. त्यांनाच KVS असं म्हणतात. तर KVSमध्ये PRT TGT आणि PGT अशा पोस्ट असतात. तर मैत्रिणींनो तुम्हाला जर कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉब करायचा असेल तर फरवरी महिन्यामध्ये त्यांचे प्रत्येक केंद्रीय विद्यालयाचे वेबसाईट असतात त्यावर जाऊन चेक करायचं आणि त्यांचे फॉर्म असतात ते फिलअप करायचे. मग ते आपला इंटरव्ह्यू घेतात. इंटरव्ह्यू घेतल्यानंतर मग आपल्याला कॉल येतो आणि आपलं सिलेक्शन झालं की आपल्याला बोलावतात. छान पेमेंट असतो. माझी सॅलरी 21,000पासून स्टार्ट होती. पण 1 वर्ष असतो त्यांचा. पण मध्ये जर ट्रान्सफर वगैरे आली असेल किंवा मग त्यांना वाटत असेल की आता म्हणजे कुठलंही काही अडचण असेल तर मग आपल्याला ते ड्यू देतात. तर असा माझा जॉब होता केंद्रीय विद्यालयाचा. खूप छान एक्सपिरियन्स आला. खूप काही शिकले. मस्त खरंच खूप मस्त असतं. आणि खरंच असं वाटतं की परमनंट जर झालं ना तर भरपूर सॅलरी असते आणि खूप छान असते. तर बघा मैत्रिणींनो माझा उपमा झालेला आहे आणि सरांचा बघा क्लास मी 15 मिनटं ऐकलेला आहे व्याकरणचा.
आणि आता बघा रात्री 10ला, कारण दिवसभर काहीही शूट झालं नाही आणि सगळेजण घरी होते त्यामुळे कामं पण आवरली, घराची स्वच्छता केली. बघा मी रात्री सरांचा सिम्प्लिफिकेशनचा क्लास करत आहे, गणिताचा, कारण रात्री मस्त शांतता असते. तर तुम्हाला माहीत आहे मी रात्री जास्त करून रिझनिंग आणि मॅथ याला भर देते. तर मैत्रिणींनो मी बघा रिझनिंग करत आहे आणि तुम्हाला सांगते भरपूर मैत्रिणींचे कमेंट येतात, ताई आम्हाला सिच्युएशन नाही आहे, म्हणजे कसं भरपूर अशा काही परिस्थिती नाही आहे की आम्ही काय करू. तर कुणावरही डिपेंड राहू नका, स्वतःचा अभ्यास करा, कुणाकडून अपेक्षा करू नका, कारण कोणी आपल्या मदतीला येत नसतं, आपणच आपल्या मदतीला धावायचं असतं. कारण आपण जी स्वप्न पाहिलेली असतात ना ती आपली असतात, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. कारण आपण जर हा विचार करू की आता नाही मला कोणीतरी मला पुढे नेईल, मला सहाय्य करेल, पण तसं काहीही नसतं मैत्रिणींनो. खरंच सांगते मी तुम्हाला, अपेक्षा कधीच कुणाकडून ठेवू नका, कारण अपेक्षा जर ठेवल्या ना तर तुटल्या तर फार वाईट वाटतं. म्हणून फक्त स्वतःकडून अपेक्षा ठेवा आणि स्वतःचा विचार करा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतः अभ्यास करा, जसा वेळ भेटेल तसा अभ्यास करा, जसं मॅनेज होईल तसं करा आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण करून अभ्यास करा, जेणेकरून समोरच्याला पण बोलायला कुठेही जागा राहणार नाही. तो हेही म्हणू शकणार नाही आपल्याला की तू अभ्यासच करते, तू काही करत नाही, तुझी जबाबदारी करते. मी कोणाचं पण उदाहरण सांगत आहे, मी एक पर्सनली कोणाला म्हणत नाही आहे, पण जे एक उदाहरण सांगत आहे. कोणीही असो, आपण कोणालाही बोलायचा चान्स द्यायचा नाही. आपला अभ्यास आपण कामं करून करायचा. बघा माझा क्लास ऐकता झाला आहे, क्लास ऐकणं बघा मी तुम्हाला दाखवत आहे. सरांचा क्लास झालेला माझा थोडाच राहिला आहे, तर एवढा व्हिडिओ लांब होत होता म्हणून शक्य नव्हतं, म्हणून तुम्हाला दाखवलं नाही. तर बघा माझा अभ्यास झालेला, मी आता बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट लिहून ठेवते की उद्या मला काय अभ्यास करायचा आहे ते मेन्शन करून ठेवत आहे, जेणेकरून मला उद्या फार विचार करावा लागत नाही की माझं काय चालू आहे म्हणून. आणि आजचं संपलेलं आणि उद्या काय बसणार ते लिहून ठेवते, म्हणजे भरकन आठवतं आणि पटकन अभ्यास होतो माझा. तर बघा मी लिहून ठेवलेलं आहे आणि आता वाजले 11:30. तर मैत्रिणींनो चला पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी राहा, अभ्यास करा आणि आजसाठी एवढंच. हा व्लॉग कसा वाटला सांगा आणि स्वतःची काळजी घ्या आणि स्मार्ट स्टडी करा.